आणि गावातून संपूर्ण विचारता ना की बघ कसं काय बाग एवढा वाढला, कमी होता सगळ्यापेक्षा खाली होता 2 महिन्यांना कमी आहे आमच्यापेक्षा, तरी तुमचा एवढा रिझल्ट कसा काय आला. त्याला सांगलं बायोअग्रोचं वापरलं म्हणलं मी ना. वापरा बायोअग्रोचं. म्हणजे ते आता जर तुमच्या पहिल्या वाढीत आताच म्हणलं तर वाढ आपल्याला किती फुटांनी एक्स्ट्रा झाली असं जाणवतं? एक्स्ट्रा तरी पहिली वाढ जरा आपल्या 4.5 ते 5 फुटापर्यंत होती ती. तर ते आता समजा तरी 8-1 फुटापर्यंत वाढ वाटते ती. 4-5 फुटांनी वाढ वाढली ती. कारण 1 ते 1.5 महिने आपल्याला दिसतंय. हो. आणि आपण आता मुद्दाम बुंदे पण मोपले, तिथला बुंदा मोपला ते व्हिडिओ मध्ये घेतले, पलीकडचा मोपला आणि पाठीमागचा पण मोपला. आता तो पाठीमागचा तुमच्या म्हणजे आठवणीत आहे, तुम्ही म्हणताय साईडला घेतलेला आहे, उंची वगैरे सगळं आपण त्यात घेतलंय. पण तुम्हाला हे सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोरेनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे? हे सोडल्यानंतर लगेच समजा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी त्याचा बदल व्हायला सुरुवात झाली होती. पोंगे असे सरळ यायला लागले ते. नाही तर पहिले पोंगे असे वाकडे वेकडे येते असे, आता सरळ यायला लागले ते. जाड पोंगा, सरळ जाड पान, थोडं बदल होता. 4-5 दिवसानंतर जास्तीच बदल वाटायला लागला. मग 15 दिवसात अति बदल लागायला लागला. 1 महिन्यात हे एवढी झाली. मग आता समजा आता थोडक्यात वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन देऊन थोडक्यात 1-1.5 महिना पकडू आपण. म्हणजे आपण शूटिंग काढल्यापासून 1.5 महिना झाले. तुम्हाला पहिल्या वाढीत आणि आताच्या वाढीत म्हणलं तर किती भरपूर बदल आहे. तो भरपूर बदल आहे. डबलच्या बी जास्त बदल आहे. डबलच्या बी जास्त बदल. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रदीप कापरसिंग पाटील, राहणार सारोडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. आता ही जी लागण आहे आपली केळीची, ही किती महिन्याची लागण आहे आता? हे आता 4.5 महिन्याची लागण. 4.5. कुठल्या महिन्यात लागण झालेली आपली? 14 डिसेंबर 2025. 24. हा 14 डिसेंबर 2024. आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख 8 मे 2025. बरोबर आहे का नाही? तर आता आपण उभा अशा जागेवरती राहिलोय की पाठीमागे लिंब आहे आणि इथे एक मोठं झाड आहे, पलीकडे एक आणि ही बारीक झाड आहे. इथं तुमचं ही लावलेलं तार आहे आणि ह्या साईडला तुमचं शेड आहे. बरोबर आहे का नाही? तर अशा लोकेशनला ह्या साईडला तुमची केळी इकडे आहे. ही टोटल झाडं किती आहेत आपली? टोटल 2700 झाडी. 27. आणि जात कुठली आपली केळीची? जात ते जैनचं. आणि किती बाय किती वर्षी लागण आहे? हे 5x5. 5x5. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तुम्ही आता तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतलाय, ऍड करण्याचा तुमच्या शेड्यूल मध्ये. तर आता हे तुम्हाला निर्णय घ्यावा किंवा हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरावं असं तुम्हाला का वाटलं? कारण बरेचसेच खतं टाकल्यानंतर तेवढा फायदा नाही दिसला त्याचा. त्याच्यामुळे उचलली जाय नाही, त्याची एक जाणीव झाली. वयानुसार केळीची वाढ व्हाय नाही. तुम्ही कष्टाला आणि खर्चाला कमी नाही, पण अपेक्षित जी वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही, ह्याची एक जाणीव झाली तुम्हाला वयानुसार. आणि मग तुम्हाला ही माहिती कशी कुठनं भेटली? नेमकी आपले व्हिडिओ पाहत गेलो आणि घोगरे सरांशी थोडा कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. नाही, कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही आमच्या कुठल्या मार्गदर्शकाशी राहा, तसं काही विषय नाही. पण मला असं म्हणायचंय की तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला कसं, म्हणजे पुढं कसा आला किंवा तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला काय नेमकं कुठल्या व्हिडिओ पासून सुरुवात झाली असं म्हणतो? म्हणजे छोटं जे होतं की नाही, छोट्यापासून आम्ही सुरुवात झाली ते की पाहिल्यानंतर यांचा 1-1.5 महिन्यात बराच बदल दिसत होता. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर अजून बदल दिसत होता. कारण पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था हे पाहत होतो मी, तर त्याच्यामध्ये दिसणारा बदल मला दिसत होता. विषय आपण तुम्हाला तेच मुद्दाम होऊन का विचारतोय की तुम्ही जे पाहताय ते तुम्ही पाहताना पहिली अवस्था, दुसरी अवस्था सगळं पाहताय. त्यावेळेस तुम्ही ठरवलंय की आपल्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायचं, म्हणजे ह्यांच्यावरती विश्वास ठेवायला काय हरकत नाही. ह्याची एक तुम्ही थोडक्यात एक जाणीव झाली आणि तुम्ही निर्णय घेतलाय की आपल्या ह्या बागाला पण आपल्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरूनच पाहायचं की नेमकं हे दावतात तसं आपल्याकडे बी होते का. तर तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ना, तुम्ही किती महिन्यापासून पाहताय हे मार्गदर्शन? हे तरी 3-1 महिन्यापासून पाहून राहिलोय. 3 महिन्यापासून पाहताय मार्गदर्शन? 3-4 महिन्यापासून. पण तुम्ही आता वापरण्याचा निर्णय घेतलाय, काही हरकत नाही. पण आता बघा, तुम्ही हे मार्गदर्शन वापरणार आहेत, आम्ही देणार आहेत, तुम्ही घेणार आहेत, पण ह्याच्यात नेमके काय बदल व्हावेत की असं तुम्हाला येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यात आम्ही ज्या बी वेळेस येऊ त्यावेळेस एक तुमच्या मनाला प्रचिती मिळाली पाहिजे की ह्याच्यात काहीतरी ताकद आहे, असं ह्याच्यात काय बदल घडले पाहिजेत तुम्हाला वैयक्तिक असं काय वाटतं? बदल म्हणजे असं जे झाड आहे त्याचा पेंदा मोठा व्हायला पाहिजे, बुंदा मोठा झाला पाहिजे, बुंदा मोठा झाला पाहिजे आणि त्याची वाढ बी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे आणि क्वालिटी यायला पाहिजे, क्वालिटी चांगली झाडाची झाली पाहिजे. ज्यावेळेस निसोन होईल त्यावेळेस घड मोठे पडले पाहिजे, 2 फणीच्या मध्ये अंतरी पाहिजे, वादा लांबडा पाहिजे आणि आपला माल लोकल वाल्याला न जाता बॉक्स पॅकिंगला गेला पाहिजे. बरोबर. कारण
आपण केळी किती जरी चांगली आली आणि ती जर वन टाइम कटिंगला येत नसेल तर तो बॉक्स पॅकिंगवाला मागत नाही, त्याला लोकलवालाच मागतो. बरोबर. ह्या खूप शेतकऱ्यांना माहिती आहे आपल्या. मग वापरा बायोरेनिकनी टेक्नॉलॉजी अशी बनवली, त्याचे तुम्ही व्हिडिओ 3 महिने झाले पाहताय की पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था हे सगळे व्हिडिओ जोडलेले आहेत. ज्या वेळेस तुम्ही आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जमिनीतनं सोडणार आहेत त्यावेळेस जमिनीतली टाकलेली खतं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, सगळ्या प्रकारच्या खताची डिफिशियन्सी भरून काढणे, मुळी सतत चालू ठेवणे, पाण्याचा निचरा करणे, पाणी जमिनीला धरून ठेवणे, जे काही नॅचरल गोष्टी घडल्या पाहिजेत. नॅचरल म्हणतोय मी एकदम, म्हणजे नैसर्गिकरित्या त्या झाडाला जी डेव्हलप होण्यासाठी जे लागतं नैसर्गिकरित्या म्हणतोय मी. केमिकल युक्त आपण आपण बरंच काय देतोय तर ह्याच्यातून आपल्याला असं दिसतंय, पण दिसतंय की थांबतंय, दिसतंय की थांबतंय, दिसतंय की थांबतंय. म्हणजे एखाद्या चांगल्या प्लेन हायवे रोडला गतिरोधक आहेत आणि त्याला पट्टे वाढलेले नाहीत. मग आपण कुठलीही गाडी चालवताना अचानक जर गतिरोधक आला तर ब्रेक दाबू शकत नाही ब्रेक दाबला की आपटल्याशिवाय राहू शकत नाही, किंवा गाडी उडल्याशिवाय किंवा त्याच्यावर आपटल्याशिवाय गाडी राहू शकत नाही. अशी परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची झाली. म्हणजे तुम्ही जे काय आणून टाकताय थोडंसं उचलले वाटतंय परत थांबते, थोडंसं उचलले वाटतंय परत थांबते. मग स्वतःच्या मनाला प्रश्न पडतो हे नेमकं कसं करायचं बाबा. आता मागच्या हप्त्यात एक डोस टाकला त्यानंतर थोडी क्वालिटी मारली, लगेच जायची परिस्थिती तेच झाली. मग आता आपल्याला काय करायचंय, तुम्ही ज्या वेळेस 1 महिन्याच्या अंतराने आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहेत त्यावेळेस जी मी शब्द आज वापरला की धरसोड होते, की म्हणजे रोड चांगला आहे पण गतिरोधक कधी येतोय कळत नाही, गाडी आपटती. म्हणजे तुम्ही सोडताय टाकताय पण ती काय होतंय सारखं तुम्हाला सारखं जाणवतंय की उचलतंय थांबतंय, उचलतंय, असं का होतंय. तर हे कंटिन्यू कसं चालतंय हे आपल्याला दावून द्यायचंय. कंटिन्यू म्हणतोय मी, म्हणजे रोड प्लेन आहे, गतिरोधक नाही, गाडी आपटणार नाही, ब्रेक दाबायची गरज नाही. मग आता ही आपल्याला येणाऱ्या दिवसात काय दाबायची, ह्याची उंची ना, आता ह्याची उंची बघितली तर कुठे पोगायची बघा, ही माझ्या हाताला पोगा येतोय, थोडासा वाकवलाय. ही बघितलं तर माझ्या हाताच्या वर 1 फुटाच्या बी पुढं असेल माझ्या हाताचं, एवढी आज ह्याची वाढ आहे. येणाऱ्या दिवसात ह्याची वाढ किती होतोय, ह्याचा बुंदा काय असेल हे आपण अगदी बुंदा मुफून दावणार. मीटर आहे का आता, टाका मीटर, ह्याचा बुंदा काय बाबा, कॅमेरा तसाच पुढे घेऊन, कारण आपण हे बुंदे मुफले की आपल्या लक्षात येईल की येणाऱ्या दिवसात आज बुंदा किती आणि येणाऱ्या दिवसात ह्याचा बाबा बुंदा किती. असू दे, येत असाच कॅमेरा घेऊन, काय नाही. या सुधारा दिसलं का बघा, 14.5 ओके मध्ये 14.5. आता ह्याचा 14.5 आहे, ह्याचा किती बघा, काढ. या 10 आहे मग 10 चिन्ह दिसते. 10 इंच किती आहे का, 10 इंच. ही 10 इंच आहे, ह्याचं एक मग पलीकडचं एक अलीकडचं एक असं. ते करंट लागला की ते झाड वाईन जाते. त्याचा पण 10 14.5 10 त्या झाडाचा बुंदा मोपला किती भरला, 14.5. आणि ह्याचा 10 आणि त्याचा 10. आणि ही बारकं झाड आहे, ह्याचा काय बॉम्ब मोपायचं नाही आपल्याला. येणाऱ्या दिवसात काय करायचं, ह्याचा बी बुंदा मोपायचा, ह्याचा मोपायचा, त्याचा मोपायचा. ह्या पाल्यातला डिस्टन्स निघालेला, ही पाला लांब निघतोय, रुंद निघतोय, लांबडा निघतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून ह्याच ठिकाणी उभा राहून आपल्या शेतकरी मित्रांना तुमचं मनोगत द्यायचं. त्याचं कारण असं
की तुमचं मनोगत बी का घ्यायचं, की विषय असा आहे की आम्ही आज कंपनीत कामाला आहेत, पण आम्ही कामाला जरी असलो तरी तुम्ही आणि हे पीक आपण जे काय आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा छोटासा प्रयत्न करतोय, हा प्रयत्न का करायचा आहे, तुम्ही जी 3 महिने बघत राहिला तर जो पण आपला शेतकरी हे आपण दावून पाहणार आहे तर त्यांनी ज्या वेळेस पाहिन त्याच वेळेस ते आपल्या शेतकरी मित्रांनी निर्णय घेतला पाहिजे वापरण्याचा. बरं, वापरायचं बी का कंपनी मोठं करण्यासाठी नाही वापरायचं, आपल्या शेतकऱ्याचं कष्ट करून खर्च करून उत्पादन अपेक्षित वाढाना म्हणून वापरायचे. ह्या गोष्टी आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे गोगरे सर. कारण आज प्रत्येकाला काय वाटतंय, एवढं बोलतात कंपनीत सेल चाललाय. कंपनीत सेल नाही चालला, रिअलिटी दावायचा प्रयत्न चाललाय. बरोबर आहे. आज आपला कष्टकरी शेतकरी असं रानात एकटाच येऊन खूप काय मेहनत करून खर्च करून कष्ट करून हाताला काही लागाना, त्याला कोणाला ही गारानं सांगू कळाना, आणि ह्या गारणाला कुणी ऐकून घ्यायला तयार नाहीत. मला काय म्हणायचं बघा, कुठलाही म्हणजे कुणीही कसलाही धंदा असू द्या, आज मला काय म्हणायचं, साधं बिस्लरीवर जर बोलायचं म्हणलं, 12 लिटरचा बिस्लरीचा बॉक्स असतो, केवढ्याला बसतो? 12 लिटरचा काय 20 रुपये बिस्लरी आहे. नाही, मला एक सांगायचं धंद्यातली थोडी थिअरी. आज जे थोडस इतर काही गोष्टीवर बोललं जातं ना, तर मला सांगायचंय, बिस्लरी 12 लिटरचा एक बॉक्स असतो, ते पॅकिंग ते केवढ्याला भेटतो? अख्खा बॉक्स घेतल्यावर बिगर गार करता असतो ते, थोडक्यात तो स्वस्त पडतोय. तरी केवढ्याला बसतो? मी मुद्दाम विचारतोय तुम्हाला. तरी तो 120 रुपयापर्यंत बसत असेल. तो 120 ला बसतो, बऱ्याच जागेवरती 100 ला बसतो, बऱ्याच जागेवरती ते 70 ला बी बसतो. बरं का गोगरे सर? ते आतमध्ये फिल्टर केलेल्या बॉटलनुसार असतं. 70 रुपयापासून 120 रुपयापर्यंत 12 लिटरच्या बॉटलचा तो बॉक्स आहे. बरोबर आहे का? तो फक्त हॉटेलवरती गेला तर तो फक्त फ्रीज मध्ये ठेवला तर ती बॉटल केवढ्याला विकली जाते? 20 रुपये. बरं, काय त्यात कष्ट घेतलं? काहीच नाही, फक्त थंड केलं. हितनं उचलला बॉक्स, तिथं नेऊन ठेवला, आणि तिथं नेऊन ठेवला, ती फ्रीज मध्ये ठेवला आणि फ्रीज मधून काढून दिलं. पैसे किती झाले? डबल न पैसे झाले का नाही? डबल न पैसे. इथं आपला शेतकरी मी म्हणतो लाख रुपये घातल्यावर बऱ्याच वेळा लाख बी निघत नाहीत. नाही, वर्षभर वाट बघून लाखाला लाख भेटत नाहीत. भेटतात का? नाही ना, भावरावाच्या याच्यावर आहे ते चांगलं. म्हणजे बरोबर आहे का नाही? मग आपण हे व्हिडिओ का काढून दावतोय की आपल्याला आपला जो कष्टकरी शेतकरी आहे तो वर्षभर कष्ट करतो आणि वर्षानंतर जे फळ पाहिजे त्यासाठी त्यांनी अट्टहास केलेला असतो. शेवटचा दिवस गोड व्हायण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले असतात, त्या प्रयत्नाला जर आपल्या यश आलं तर आपण सगळे भाग्यशाली आहोत. बरोबर आहे. आणि जर त्या प्रयत्नाला आपला शेतकरी बांधव कुठला असू द्या, जर यश नाही आलं तर त्यांनी ते गारानं करायचं कोणापाशी? मी म्हणतो केलं बी कोणापाशी? तर कोण म्हणणार आहे बाबा तू तोट्यात गेला, 1-2 लाख मी तुला देतो, का टेन्शन घेऊ नको, आज कोण म्हणतंय का? तर त्यासाठी आपल्याला आज हा आपण व्हिडिओ काढतोय की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या दिवसात तुम्ही जे 2-3 महिने नुसते व्हिडिओ बघत राहिले तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक सांगायचं, येणाऱ्या दिवसात दावून द्यायचंय की तुम्ही व्हिडिओ बघत राहू नका, तुम्ही निर्णय घ्या आणि पटापट वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरण्यास सुरुवात करा. कारण निर्णय घेता घेता जर तुमच्याकडून वेळ लागला तर तुमच्याच रानात लावलेली पिकं जर त्यांनी जास्त वेळ घेतला, जास्त वय झालं आणि तुम्ही आम्हाला एकदम शेवटच्या स्टेपला बोलवलं तर त्याला उपयोग नाही. काय सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढं लवकर बोलवणार तेवढं आपण ह्या पिकाचा आवरेज जास्त काढू शकतो, उत्पादन वाढू शकतो. आता हे जर निसवून अवस्थेला तुम्ही आम्हाला बोलवलं, तुमच्या अभ्यासाने 10 झाडांचा गड पडलेला असलं तर तुमच्या फण्या किती पडल्यात, आणि तिथनं जरी आपलं मार्गदर्शन चालू केलं तर तुमच्या 2-3 फण्या परत वाढतात, वादीतलं अंतर वाढतं, वादा लांब होतो. हे जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत, म्हणजे ह्याचा तुम्ही कुठल्याही कंडिशनला जरी सुरुवात केली वापरायला तरी तुमचा फायदाच आहे. तो पार्ट वेगळा आहे. पण मी म्हणतो ज्यांची लागण होऊन 15 दिवस झाले, महिना झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्या शेतकऱ्यांनी तरी वेळ वाया घालू नये भाऊ, असं मला वाटतं. तर तुम्ही जो घेतलेला निर्णय ना, तर हे जे उत्तर आपण आता बुंदे वगैरे मोपल्यात ते आपण येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यात ज्या वेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ दुसरे 2 डोस द्यायला, आता आम्ही तुम्हाला 2 महिन्याचं 2 डोस देणार आहे. तर येताना आम्ही ज्या वेळेस येऊ त्यावेळेस आपण 1 डोस असतो नाही का? 1 महिन्याचा 1 डोस असतो. आम्ही आता तुम्हाला 2 महिन्याचे 2 डोस देणार आहे. आम्ही ज्यावेळेस 2 महिन्यांनी तुमच्याकडे येणार आहे पुढचे डोस घेऊन, त्यावेळेस आपण इथंच उभा राहून जे काय बदल झाले ते आपण व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना एक प्रेरणा मिळावी आणि कुठतरी आपल्यासाठी कुणीतरी आहे ही प्रचिती मिळावी, ह्याच्यासाठी आपण परत बी येऊन तुम्हाला जे काय बदल झाले ते दावून देण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. आम्ही राहणार सारोळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. ओके. तर बघा, आपण ह्या केळीसाठी हे झाड बारीक असताना
म्हणजे हे लय झालं तर कमरेच्या आसपास असेल त्या व्हिडिओमध्ये आहे हे लाकूड घोगरे सर इकडून उभा पलीकडून तुम्ही उभा आणि 8 मे 2025 ला आपण मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे. आजची तारीख किती आहे? आजची 24 तारीख 24 जून 2025. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 1 महिना आणि 16 दिवस झाले. तर म्हणजे आपण 1.5 महिन्याचा कालावधी पकडू सरासरी. बरोबर. तर आतापर्यंत तुम्ही वापरा बायोनिकचे जमिनीतले जे डोस आहेत ते आतापर्यंत ह्याला किती गेले आपले 3 डोस झाले जमिनीतले. म्हणजे पहिलं रोहर गुरथर आणि त्याच्यानंतर आता तुम्ही परत रोहर सोडलेला आहे. आता गुरथर सोडणं बाकी आहे. बरोबर आहे ना? हो. तर तुम्हाला हे केळीची उंची किती होती काय होती त्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आहेच. आपण अगदी हे शेड पलीकडचं घेतलेलं आहे. ह्या साईडला कॅमेरा फिरून घेतला ह्या साईडला घेतलेला आहे. उंची वगैरे सगळं आपण त्यात घेतलंय. पण तुम्हाला हे सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे? हे सोडल्यानंतर लगेच समजा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी त्याचा बदल व्हायला सुरुवात झाली होती. पोंगे असे सरळ यायला लागले. नाही तर पहिले पोंगे असे वाकडे वेकडे येते असे, आता सरळ यायला लागले. जाड पोंगा, सरळ जाड पान, थोडं बदल होता 4-5 दिवसानंतर जास्तीच बदल वाटायला लागला. मग 15 दिवसात अति बदल लागायला लागला. 1 महिन्यात हे एवढी झाली. मग आता समजा आता थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देऊन थोडक्यात 1-1.5 महिना पकडू आपण. म्हणजे आपण शूटिंग काढल्यापासून 1.5 महिना झाले. तुम्हाला पहिल्या वाढीत आणि आताच्या वाढीत म्हणलं तर किती भरपूर बदल आहे. भरपूर बदल आहे. डबलच्या बी जास्त बदल आहे. डबलच्या बी जास्त बदल. तरी तुम्हाला एक थोडस मन तुमचं धाकधूक होत होतं की आपली केळी कशी येईल. पण ज्या दिवशी तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं त्या दिवशी बी बिलाकडे बघून बी थोडस वाईट होतं की एवढं मोठं बिल आता कसं नेमकं काय. घरच्यांना ताईंना तुम्ही फोन केला की बिल तर एवढं झालं मार्गदर्शन तर घ्यायचं. मग तुम्ही जे काय धाडस केलं मला काय म्हणायचं धाडसी निर्णयाचा धडाकेबाज रिझल्ट दिसतोय का? रिझल्ट दिसतोय. गावातून संपूर्ण विचारता ना की बघ कसं काय बाग एवढा वाढला, कमी होता सगळ्यापेक्षा खाली होता 2 महिन्यांना कमी आहे आमच्यापेक्षा, तरी तुमचा एवढा रिझल्ट कसा काय आला? त्याला चांगलं बायोअग्राचं वापरलं म्हणलं मी ना. वापरा बायोअग्राचं. म्हणजे ते आता जर तुमच्या पहिल्या वाढीत आताच म्हणलं तर वाढ आपल्याला किती फुटांनी एक्स्ट्रा झाली असं जाणवलं? एक्स्ट्रा तरी पहिली वाढ जरा आपल्या 4.5 ते 5 फुटापर्यंत होती ती. तर ते आता समजा तरी 8-1 फुटापर्यंत वाढ वाटते ती. 4-5 फुटांनी वाढ वाढली ती. कारण 1-1.5 महिन्यात आपल्याला दिसतंय. आणि आपण आता मुद्दाम बुंदे पण मोपले. इथला बुंदा मोपला ते व्हिडिओ मध्ये घेतले, पलीकडचा मोपला आणि पाठीमागचा पण मोपला. आता तो पाठीमागचा तुमच्या म्हणजे आठवणीत आहे तुम्ही म्हणताय. साहेब आपण थोडंसं बुंद मापून घेऊ. ही जी बारक झाड आहे का ह्या झाडाचा हिकडला एक मापला होता बरोबर का सर? ह्या झाडाचा हिकडला एक आणि पलीकडला एक आणि ह्या झाडाच्या मागचा एक. आता ही बघू आपण ह्या झाडाच्या डाव्या साईडचा किती भरतोय ती. साडे 21 इंच. 21.5 पासून जास्त आहे पण 21.5 असू दे. 21.5 इंच. आणि ही बारक जर तोडून काढला तुझ्या साईडचा शेड करता थोडक्यात. 19.5 इंच बरोबर का सर? 19.5 इंच. तसंच आता ह्या बारक्या झाडाच्या पाठीमागचा हा किती भरला होता सर? हा भरला होता 14 इंच. 29 इंच आहे. 29 इंच. 29 इंच. ओके बरोबर आहे ना? झाड आहे आपलं 14 इंचाचा पाठी पहिला होता. 14चा. आता आपण बघितलं तो 29 इंचाचा आहे. 29चा. फक्त 1.5 महिन्याचा कालावधी. 1.5 महिन्यात. आणि तुमच्या या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केले. मग आमचं मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्ही ह्याला बेसळ वगैरे सगळा भरलेला होता. आणि त्याच्यानंतर आपलं मार्गदर्शन गेलं. त्याच्यानंतर गेलं. आपलं मार्गदर्शन दिले आणखी काय काय दिलं तुम्ही? बाकीचे असे नॉर्मल वगैरे जे काय रेग्युलर आहे फक्त तुमच्या मार्गदर्शन हे ऍड केलेलं आहे. मग जळगाव क्षेत्रातले, मुक्ताईनगर क्षेत्रातले किंवा जामनेर, पहूर, चोपडा जे काय आहेत आपले केळी क्षेत्रातले शेतकरी, रावेर वगैरे, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा ह्या 1.5 महिन्यात तुम्हाला जो रिझल्ट भेटलेला आहे वापरा बायोनिकचा
तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक हे आपण कंटिन्यू वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे का आपलं कंटिन्यू वापरायला पाहिजे, कारण रिझल्ट खूप तात्काळ आहे आणि चांगला रिझल्ट आहे त्याचा. मग हे औषध आपलं महाग आहे ना पण महाग आहे पण रिझल्ट चांगला आहे, त्याचा महागाच रिझल्ट बी आहे, मग रिझल्ट बी जबरदस्त आहे. कारण रिझल्ट जबरदस्त आहे ना. मला काय म्हणायचंय, आपलं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की साहेब तुमचं बी टेक्नॉलॉजी वापरायची, आमचा बी खर्च चालला कुठं. 100% खरंय, पण खर्च चालला कुठं आणि आपल्या शेतकऱ्यांना केळी क्षेत्रातल्या आपल्या त्रास कुठं होतोय सध्या, की ज्यावेळेस आपला शेतकरी केळी निसवून होऊन कटिंगला येते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला त्रास कुठं भोगावा लागतोय, की ज्यावेळेस आपला 50-60% माल कटिंगला म्हणजे बॉक्स पॅकिंगला जातो आणि आपल्याला बाकीचा राहिलेला माल क्वांटिटीमध्ये न निघाल्या कारणाने आपल्याला लोकल व्यापाऱ्यांना देऊन अगदी 20 रुपये रेट असला तरी 10 रुपयांनी घालावा लागतो. तिथं खूप मोठा तोटा सहन करावा लागतो आणि तो शेवटचा तोटा जर आपल्याला सहन करायचा नसेल तर मला वाटतं की केळी लागण करून 1-1.5 महिन्याने होऊ द्या, 2 महिन्याने होऊ द्या किंवा 4 महिने झालेले असू द्या किंवा 5 महिने झालेले असू द्या, तिथनं पुढे जरी वापरा बायोरेनिक तुम्ही चालू केलं तरी माझं वैयक्तिक मत आहे की 80 ते 90% तुमचा माल सगळा बॉक्स पॅकिंगला जाईल. 10 ते 15% चुकून तुमचा माल लोकलला जाईल, पण तुम्हाला जी लोकलला माल जातोय ते निम्म्याच्या पुढं तुम्हाला तफावत पाहायला भेटेल. आणि हा अनुभव तुम्ही जर वापरा बायोरेनिकचे डोस जर कंटिन्यू वापरून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपली आता खरंच नफ्याची शेती चाललेली. आपण काय म्हणतो, आज आपण विचार करतो 100% की साहेब तुमचं शेड्यूल आमचं शेड्यूल खर्च चालला कुठं, मान्य आहे, पण ज्या वेळेस हे शेवटचा दिवस येतो आणि आपल्याला तिथं क्वालिटी निघतो माल पण क्वांटिटी निघत नाही, त्यावेळेस आपल्याला बॉक्स पॅकिंगवाले जे काय त्यांना जेवढं निघतो तेवढा माल घेऊन जातात आणि परत जर 3-4-2 टन जर निघत असेल, क्वालिटी आहे पण क्वांटिटी नाही मालाची, त्यावेळेस आपल्याला लोकलवाल्याला द्यावं लागतो. तिथं आपल्या शेतकऱ्याला खरी हार पत्करावं लागते. आणि त्या ठिकाणी वापरा बायोरेनिकने काय केले, जसं आता तुम्हाला कळलं की खाल्लेलं वय बाहेर काढले. मग मला काय म्हणायचं, आतापर्यंत आम्ही यायच्या अगोदर तुम्ही त्याला द्यायला काही कमी होता का? नाही. होती का? नाही. बरं तुम्ही दिलं ती काय कुठलं मार्केटमधलं डुप्लिकेट आणून दिलं का? नाही. सगळं त्याला ISO मार्क आहे, शासन मान्य आहे, तेच आपण सगळे वापरलं. पण विषय असा आहे, तुम्ही देताय ते सगळं बरोबर आहे, पण टाकलेली खतं उचलणं, विघटन होणं, अपटेक होणं, ह्या प्रोसेसला ज्या वेळेस थांबलं जातं त्यावेळेस खत जमिनीत पडून राहतं, जमीन हारड येते, मुळी थांबती आणि पीक वय खातं. आणि त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकने हुडकून काढलेली आहेत. 2 प्रोडक्टमध्ये 34 कंटेंट, टाकलेल्या खताचं विघटन अधिक तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन आणि अनेक प्रकारच्या अन्नद्रव्याची पूर्तता त्या पिकाला झाल्यामुळं त्याला जी डिफिशियन्सी जाणवती ती डिफिशियन्सी भरून निघून खाल्लेलं वय बाहेर निघते. त्याचे साक्षात्कार केळी आहे. आपण दोघं किती गोड बोललो ऐका, आज आपल्या पाठीमागे साक्षीदार केळी आहे. मला काय म्हणायचं, आपण दोघं बोलतो एकामेकाला ऐका येते, बरोबर, हिला ऐका येते काय, पण ती ऐकते. आज आपण जे तिला दिलंय ती तिला मान्य आहे, म्हणून तिची वाढ भरपूर झाली. पाल्यात डिस्टन्स आहे. आज जर बघितलं तर आपण इथं असं सहज जरी इथं आलो किंवा इथं बघितलं तर ह्या पावडरी आहे आणि हा जो निघणारा पाल आहे हा झपक्याचे झपके आहे, पोगा क्लिअर निघतोय आणि पालाचा बघितला कसं वाजत आहे. तर तुम्ही हे जे घेतलेलं मार्गदर्शन आहे तर ह्याच्यावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? इथनं पुढचे डोस आपल्याला कंटिन्यू करायचे, एवढे रिझल्टवर समाधानी कंटिन्यू करायचे. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.